मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयातल्या एका कर्मचाऱ्याला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय। या घटनेनंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात वाद उफाळून आला होता। मृतांचे नातेवाईक आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर डॉक्टर आणि व्यवस्थापन यांच्याशी वाद घातला। सेंट जॉर्ज रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी चव्हाण यांच्या डोक्याला एका अपघातात दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीय आणि सहकर्मचाऱ्यांकडून करण्यात येतोय। त्यामुळे रुग्णालयात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलीस रुग्णालयात दाखल झाले। दरम्यान या प्रकरणात 2 डॉक्टरांना निलंबित करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क।